अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील आर.के. फूड्स कंपनीच्या गहू खरेदीत शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात सुमारे 36% तफावत आढळून आल्याने बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व वांधा समितीने तक्रारदार 2 शेतकऱ्यांना वाढीव 36% मालाचा मोबदला मिळवून देत आर.के. फूड्सचे 3 वर्षांचे दप्तर ताब्यात घेऊन कंपनी विरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे। तर तांत्रिक दोष आढळून आल्याने वजनमाप निरीक्षकांनी देखील वजन काटा बंद करून दंडात्मक कारवाई केली आहे। अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळ येथे आर.के. फूड्स कंपनीत शेतकऱ्यांचा गहू विकत घेऊन त्यापासून आटा, पीठ, रवा, मैदा, सुजी आदी पदार्थ बनवले जातात। मात्र 10 मार्च रोजी 2 शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या वजनात तफावत आढळल्याने त्यांनी बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती। सभापती तसेच बाजार समितीचे सचिव डॉक्टर उन्मेष राठोड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासले असता त्यांना देखील वजनात प्रचंड तफावत आढळून आली, म्हणून त्यांनी तातडीने कंपनीसह वजन काट्याला सील लावले होते। त्यानंतर हे प्रकरण बाजार समितीच्या वांधा कमिटी पुढे ठेवून कंपनीचे मालक शेतकरी यांना समक्ष बोलावले। तिकडे वजनमाप निरीक्षक कुमारसिंग राजपूत यांना तक्रार करण्यात आली। वजनमाप निरीक्षक राजपूत यांनी कर्मचाऱ्यांसमक्ष सील उघडून काटा तपासला असता एक सेलची वायर तुटलेली आढळली आणि प्रत्यक्ष वजन करून पाहिले असता वजनात तफावत आढळून आली। त्यामुळे पंचनामा करून काटा बंद करण्यात आला। कंपनीला कारणे दाखवा नोटिसा देऊन त्यांच्या विरुद्ध वजनमाप कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली। तर दुसरीकडे वांधा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील, सभापती अशोक पाटील, संचालक प्राध्यापक सुभाष पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, भोजमल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश वाणी, ऋषभ पारख, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड यांच्या समोर चर्चा करून साधारणतः वजनात 36% तफावत आढळून आली। तक्रारदार 2 शेतकऱ्यांना जागेवरच व्यापारी योगेश वाणी यांच्याकडून मालाचा मोबदला देण्यात आला। त्यानंतर देखील आधी माल मोजून गेलेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या। त्यांचे देखील म्हणणे ऐकून घेत सभापती अशोक पाटील यांनी असा निर्णय घेतला की शेतकरी, कर्मचारी, कंपनी यांनी संयुक्तरित्या CCTV फुटेज तपासून शेतकऱ्यांचा माल पाहून त्याचा सरासरी अंदाज लावून मालात किती तफावत आढळून येते तसा मोबदला कंपनीने अथवा खरेदीदार व्यापारी योगेश वाणी यांनी द्यावा असा निर्णय दिला आणि कंपनीचे 3 वर्षांचे दप्तर जमा करून ते तपासून पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला। दादा, 10 तारखेला आर.के. फूड या कंपनीमध्ये जे वजन काट्याची तफावत आढळून आली होती त्या संदर्भात वांधा कमिटीची काल बैठक झाली। त्या बैठकीतून काय निर्णय झाला, काय कारवाई करण्यात आली? दिनांक 10/3/2026 रोजी जो प्रकार आर.के. मिलमध्ये घडला, ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या होत्या त्याच क्षणाला आपण जागेवर जाऊन पोलीस निरीक्षक साहेब होते, बाकीचे संचालक मंडळ सोबत होते, पत्रकार बांधवही सोबत होते आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही काट्याची तपासणी केली असता तर शेतकऱ्याच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलं। तर 200 किलोचं माप 80 किलोवर दाखवत होतं आणि एक ट्रॅक्टर मागे 10 क्विंटलची तफावत आणि असं असताना काटा सुरू राहणं म्हणजे ही खरंच गंभीर स्वरूपाची बाब होती आणि त्याच्यावर आपण कारवाई करावी म्हणून निरीक्षक साहेबांकडनं काटा तपासणीसाठी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली। वांधा समितीची आपण तात्काळ बैठक लावून यावर निर्णय व्हावा म्हणून सगळ्या तक्रारदारांना इन्व्हॉल्व करून आणि पत्रकार बांधवांच्या सोबत त्या साक्षीने त्या मीटिंगमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले। आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की जी काही घटना घडलेली आहे प्रथमतः त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, आता हे तक्रारीचं स्वरूप तपासणी झाल्यानंतर याच्यामध्ये काय सत्य येतं, याची तीव्रता कुठपर्यंत राहते, किती लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आढळून येतं, हा नंतरचा भाग आला। परंतु त्या दिवशी प्रथमदर्शनी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं पहिले त्यांचा मोबदला त्यांना मिळवून देणं हा एक याच्यावर निर्णय झाला आणि त्याच बैठकीमध्ये त्यांना रोखीने पेमेंट त्या ठिकाणी अदा करण्यात आलं। त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्यांचं पुढं नुकसान झालेलं असेल त्यांचा CCTVचा सगळा बॅकअप आपण आपल्याकडे घेतला आणि याची शहानिशा करून जेवढ्या लोकांचं नुकसान झालं असेल त्यांना देणं सुद्धा आपण त्याच्यासाठी बांधील असणार आहोत। म्हणजे बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी बांधील आहे। आता त्या अजून एक वांधा समितीमध्ये दुसरा एक विषय आला की आपण त्यांच्यावर समजा गुन्हे दाखल करण्यासारखीची कारवाई करतो आहोत। काटा त्यांचा आताही सील केलेला आहे, परंतु आज
तालुक्याची आवक लक्षात घेता आणि गव्हाचं खरीददार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 100-150 वाहनं दिवसाला त्या मिलमध्ये जातात. त्याच्यामुळं खरेदीला आपण परवानगी दिलेली आहे, पण त्याच्यासाठी मार्केटचा काटा वापरणं बंधनकारक केलेलं आहे आणि खरेदी तेवढी तुर्तास बंद केली नाही, पण काटा आपण त्याच्यावर सील केलेला आहे. आणि आज रोजी आपण पोलीस निरीक्षक साहेबांना जो अर्ज देतो आहोत याच्यामध्ये गुन्हे दाखलसारखी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी की जेणेकरून कोणत्या दिवसापासून शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठीचं आपण आज सचिवांच्या मार्फत गुन्हा दाखलचा पत्र पोलीस निरीक्षक साहेबांना आज रोजी देतो आहोत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय की हीच घटना बाकीच्या काठांवर घडू नये असा प्रकार दुसऱ्या ठिकाणी परत उद्भवला तर त्याच्यासाठी वांदा कमिटीमध्ये हाही निर्णय घेण्यात आला की आपला बाजार समितीच्या काट्यावर प्रत्येक शेतकऱ्याने मोजमाप करायचं. त्याच्यासाठीचा लागलेला जो काही पैसा असेल तो हिशोब घेताना व्यापाऱ्यांकडनं तो त्याला अदा करण्यात येईल. त्याच्यामुळे शेतकऱ्याला निशुल्क आपण वजन काटा या ठिकाणी मार्केटच्या विश्वासार्ह असलेला वजन काटा आपण त्यांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय की जो वजन काटा निरीक्षकने जो अहवाल दिला तोही आपण वांदा समितीमध्ये वाचून दाखवला आणि त्यांचा अहवाल येण्यास थोडा विलंब झाला आणि त्याच्यामुळे गुन्हे दाखल करण्याची जी प्रक्रिया होती त्याला थोडासा विलंब लागला. त्याच्यामुळे बाकीच्या शेतकरी बांधवांना शंका घेण्याचं काही कारण नाही. बाजार समिती ज्या पद्धतीने कारवाई करते याच्यामध्ये ही सर्वांच्या समक्ष कारवाई आहे, याच्यामध्ये विश्वासार्हता आहे आणि सगळे संचालकांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्यामुळे कुठेही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्यापाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असा एक शब्द मी सगळ्या आपल्या वांदा समितीच्या मिटिंगमध्ये सगळ्यांना दिला. आणि त्याच्यानंतर अजून एक पुढचा जो निर्णय होता की अशा प्रकारच्या जो प्रकार आज उघडकीस आला तो खरीददार असेल, आता ज्या ठिकाणी माल खरेदी करून घेतला जात होता त्याच्याशी संबंधित जेवढा व्यवहार आहे नुसतं आपण फक्त 2 दिवस 5 दिवस किंवा महिन्याभराचं नाही तर त्याचा पूर्ण 3 वर्षाचा हिशोब याच्यामध्ये बाजार समितीला कागदपत्र ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर चौकशी नेमून मग त्यांची बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट लॉसचा हिशोब असेल आणि त्याच्यापासून 3 वर्षाची ऑडिट रिपोर्ट असतील हे सगळे मार्केटने जमा करण्याची कारवाई संदर्भातलं पत्र मला वाटतं उद्या त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांचं दप्तर जमा केलं जाईल आणि त्यांचा सगळा हिशोब तपासला जाईल आणि त्याच्यामध्ये जर जेवढा दोष आढळला तर उचित स्वरूपाची कारवाई त्यांच्यावर केली जाईल. यात कोणत्याच शंकेचं काही कारण नाही. नमस्कार. अमळनेर नगर परिषदेकडून मालमत्ता व गाळे भाडे थकबाकीदारांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला असून गुरुवारी 12 मार्च रोजी नगर परिषदेच्या पथकाने शहरातील लालबाग शॉपिंग आणि हाशिमजी शॉपिंग येथील एकूण 7 गाळ्यांवर सील लावण्याची कारवाई केली. या गाळ्यांवर मिळून अंदाजे 6 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. नगर परिषदेने वारंवार नोटिसा देऊनही संबंधित गाळेधारकांनी थकबाकी भरली नसल्याने अखेर कठोर कारवाई करण्यात आली. शहरातील थकबाकी वसुली मोहिमेअंतर्गत पुढील काही दिवसात अशाच प्रकारे इतर थकबाकीदारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात कर अधिकारी अनिल बोरसे, लौकिक समशेर, मिळकत व्यवस्थापक विजय बागुल, वरिष्ठ लिपिक मनोज सोनार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नगर परिषदेने गाळेधारक व नागरिकांना थकबाकी तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून अन्यथा पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक विलास रतन चौधरी हे मार्च महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या पालकांना गोड भेट म्हणून गावरानी तुपात बनवलेले लाडू पाकिटात वाटप केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन DA धनगर यांनी केले तर आभार समाधान पाटील यांनी मानले.
जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025 ते 26 या वर्षातील अमळनेर भूषण पुरस्कार श्री ओमप्रकाशजी मुंदडा तर ग भी धांडे सेवाव्रती पुरस्कार डॉक्टर अविनाशजी जोशी यांना नुकताच सन्मानपूर्वक देण्यात आला। येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर भरत अमळकर, गुणेशजी पारनेरकर उपस्थित होते। पुरस्कारार्थी श्री ओमप्रकाश मुंदडा व डॉक्टर अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगेशजी पाटील यांचे मधुर बासरी वादन झाले। संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अशोक रावेरकर यावेळी उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील सारबेटा येथील सबस्टेशन जवळ सामाजिक वनीकरण झाडांना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। आगीचे स्वरूप वाढत असताना अमळनेर पालिकेला कळविण्यात आल्याने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी जाऊन पोहोचले व तातडीने संपूर्ण आग विझवण्यात यश आले। अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी, कर्मचारी फारुख शेख, भिका संदांशू, आकाश बाविस्कर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। बुधवारी अमळनेर ते धुळे या एसटी बसमध्ये प्रवास करत असताना धुळे येथील शिवम मानकर हे पैशांसह महत्त्वाचे कागदपत्रे असलेले बॅग विसरले होते। बॅगेत 2,500 रुपये रोख व अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती। सदर प्रवासी धुळे येथे उतरला। त्यानंतर बस धुळे ते जळगाव या मार्गाने निघून गेली। अमळनेर आगाराचे वाहक नितीन बागले यांच्याशी धुळे येथील चालकाने संपर्क साधला। नितीन बागले यांनी संबंधित बसचे वाहक बापू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशाने सांगितलेल्या वर्णनानुसार ती बॅग बसमध्ये सापडली। बापू चौधरी यांनी ती बॅग रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह मूळ मालकाकडे सुपूर्द केली आहे। अमळनेर शहरात येणाऱ्या गांजाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला असता तरी अनेक तरुण गांजा सेवन करून उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे राहुल गायकवाड व अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संयुक्त कारवाई करत 4 वेगवेगळ्या ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना रंगेहात पकडून त्यांच्यावर NDPS कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमळनेर शहरात तरुण गांजा सेवनाकडे वळले असून भविष्यात गुन्हेगारीकडे वळतील, त्यामुळे वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याने LCB व अमळनेर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त मोहीम राबवली। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून LCB निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांचे कर्मचारी प्रवीण मांडोळे, संदीप पाटील तर अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदांशिव, नितीन मनोरे, उदय बोरसे, निलेश मोरे, उज्ज्वल कुमार म्हस्के, नितीन कापडणे यांना 11 रोजी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारायला पाठवले। मारवड रस्त्यावर उड्डाण पुलाच्या खाली राजेश चुडामन कोईकर, वय वर्ष 21, राहणार बंगाली फैल हा तरुण चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना आढळून आला। दुसरीकडे इंदिरा भवनच्या मागे मोकळ्या जागेत आदिल आबिद शेख, वय वर्ष 25, राहणार माळीवाडा बहादरपूर रोड हा देखील गांजा सेवन करताना आढळून आला। तिसऱ्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाण्याच्या टाकीजवळ निलेश महेंद्र पाटील, वय वर्षे 22, राहणार बंगाली फैल हा चिलीममध्ये गांजा सेवन करताना आढळून आला। तर नईम अली अशफाक अली, वय वर्षे 25, राहणार गांधलीपुरा हा तरुण इंदिरा भवनच्या मागील बाजूस गांजा सेवन करताना आढळून आला। 4ही तरुणांकडून चिलीम आणि गांजा जप्त करून त्यांच्यावर NDPS कायदा 8(क)27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या या धाडस सत्रामुळे गंजोड्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। त्याचप्रमाणे शेतकी संघजीन बस स्टँड मागे, अंबारुशी टेकडी, चोपडा रोड, उड्डाण पूल, दाजिबा नगर जवळील मैदान आदी विविध ठिकाणी देखील काही तरुण गांजा सेवन करीत असल्याची ओरड आहे। त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे।